आपल्या बुवानी माझ्या बाबांचं नाव सखाराम त्याच्यावर गाणं गायलं की सखाराम माझा चालला वनवासात पण सखाराम आता मी तुरेवाला म्हणजे माझं नाव हे परिणू लक्ष आहे ना हे तुम्ही झोपाली की वाचली तुरेवाला तुम्ही वाटावा आता राम तुरेवाला पुरुष ना वनवासाला गेला पण एकटाच गेला काय हो सच्च्या बायकोला घेऊन गेला मग बाई म्हणजे ही बाई की नाही हिला पण घेऊन गेला सखाराम माझा हा सीता राम एकटा गेला काय सखाराम एकटा गेला काय बाईला हिची आईला म्हणजे हिची आदिमायची पुजली त्या आदिमायला माझा सखाराम घेऊन गेला सखाराम खुश काय म्हणतोय ती चाल तो भाग देतोय कसा देतोय बघा अरे खानदानी शाहीर आहे किंवा शंकरच्या मातीतला आहे हिचा चलाय हा असं किती आलं भलं शास्त्रात काही टिकलंच नाही पण आपलं आता काही जादू काय म्हणतात पण हरकत नाही बघ लाईटिंग मात्र एक नंबर रंग असं धरून राहा हा मोहाची चालू होती आजच माझा झालाय पगार अरे सखाराम हा वनवासी जाई अरे तुझ्यामुळं त्या कैकई बाई प्रभू रामाला इलाज नाही त्याला फसवलं बाई माझ्या सखारामाच्या संग निघ सोबतीन सीता माई माझ्या सखारामाच्या संग निघ सोबतीन सीता माई माझ्या सखारामाच्या संग निघ सोबतीन सीता माई माझ्या सखारामाच्या संग निघ सोबतीन शायराला सोडायचं ना शाहीर केला वाईट बोललेलं आहे त्याचं एक गाणं आहे त्याचा भाग दिला त्याच्या चालीतच आणि तोंडावर पाडलेला आहे आता टावर इकडे फिरवा आता हा नको वापरू नको हा बस चाल ना काय बाई होईल इज्जत जाईल असं बोले सारे घरदार माहिती काय करू मग गुरुचा नाही हाय तो बोल बघू आहे ना काय बाई होईल इज्जत जाईल असं बोले सारे घरदार चार लोकात होईल बाजार शहाण्याला शब्दाचा मार 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 काय बाई होईल इज्जत जाईल काय बाई होईल इज्जत जाईल असं बोले सारे घरदार असं बोले सारे घरदार
विजय झाल्यावर याला लागले याला सांगू याला लागले याला सांगू याला लागले याला सांगू इथं शुद्ध असणार कशी जमलेला लागली रंगू जमलेला लागली रंगू जमलेला लागली रंगू आली खबर तुझ्या घरावर आली खबर तुझ्या घरावर बातमी ऐकून बेजार बातमी ऐकून बेजार चार लोकांचं होईल वादारे चार लोकांचं होईल वादारे शहराला शब्दाचा मारे 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 तर या ठिकाणी मंडळी वेळ लागतो बाबासाहेब आंबेडकरांनी गाण्याला सांगितलं आहे मगाशी ते नसते जर का बर आमचं काहीच नव्हतं खरं ते नसते जर का बर आमचं काहीच नव्हतं खरं अभिमानात सांगतो नाव त्याचं भीमराव आंबेडकर 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 ते नसते जर का बरं ते नसते जर का बरं आमचं काहीच नव्हतं खरं ते नसते जर का बरं आमचं काहीच नव्हतं खरं अभिमानात सांगतो नाव माझ्या आईवर जेव्हा आईला समोर ठेवून मी जेव्हा शिवग्याचं गाणं लिहिलं जे गाणं महाराष्ट्रात व्हायरल झालं त्याचीच चाली आहे ती चाल मूळ मी गातोय आता आईला रूप लागले रूप लावताना हा क्षण पारण पिटतय हो पाहून बघा तरी रूप लावताना हा क्षण पारण पिटतय हो पाहून देव निघाल देवळातून नि बसलं पालखीवनी जाऊन देव निघाल देवळातून नि बसलं पालखीवनी जाऊन देव निघाल देवळातून पालखीवनी जाऊन देव निघाल देवळातून नि बसलं पालखीवनी जाऊन रूप लावताना हा क्षण रूप लावताना हा क्षण पारण पिटतय हो पाहून रूप लावताना हा क्षण पारण पिटतय हो पाहून देव निघाल देवळातून या ठिकाणी माझ्या गावचे गावकार माझे भित्रे बंधू असतील माझे चव्हाण बंधू असतील माझे खानविलकर असतील ज्याने आम्हाला येतोय ना आता एक नंबर आय लव्ह यू असं पाहिजे माझ्या बाईसाठी जेवढं करशील ना सुरत बरकतच माझ्याकडे बघ ना मला किती बरकत आहे तर येत आहे रागणार भारी ज्या वेळेला माझा गावकार माझा इथून भित्रे पूर्वज माझा गेला तिथं आमच्या 4 पिढ्या आता नांद आहे तिथं घरभर रोज पडले होते तिथं आमचा म्हातारा गेला आमचे कांबळे परिवारातील आमचा पूर्वज आमचे भित्रे आमचे राव आमचे खानविलकर आमचे चव्हाण बंधू आमचे रावळ बंधू आणि तिथं नारळ दिला
आणि तिथं एक घरवर नव्हता आणि आज तिथं 25 घरं झाली. काहीचं रूप, काहीचं तेज आणि त्याचा काय अधिकार माझ्या गावकऱ्याचा. एकापासून 21 म्हणतात आणि 5पासून 25 म्हणतात. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आमचा धनगरवाडा. आमचा विवलीवाड. आमच्या गावात अरे पैसा नसेल पण आमच्या गावात कमी आता काय. हिच्या नावाचा नाद तो जगात गाजतोय. हिच्या नावात गाव घेऊन टार्झन बावरे असून, शंभू असून, सोन्या सुंदर असून आज बैलगाडी शर्यतीमध्ये पाहिले. अजूनपर्यंत आमच्या गावात धनगर थोडं लांब राहतात, या आपले इथं कधी आमची पायी लावली नाही. आमचा गाव मनाने केवढा मोठा, एकमेव असा गाव. मी अनेक गाव फिरलो, अनेक तालुके फिरलो, पण माझ्या गावासारखी श्रीमंती नाही. आणि म्हणून ज्या पूर्वज माझा, या भूमीतला पूर्वज माझे गाव पांढरीचा जो अधिकारी आहे त्याच्यावरती एक कविता. फक्त लक्ष असावं, पोरांनो खालीच बसा. या गावात माझा पहिला जो कोणी पूर्वज आला असेल त्याच्या चरणाशी कविता सादर करतो. कोणी लिंपली असेल चूल, कोणी मारली असेल फूक. पहिल्यांदा कोणतरी एकच म्हणाला असेल ना त्याच्या बाईला, त्याच्या बायकोला घेऊन. पण ती चूल त्याने कशी लिंपली असेल, पहिल्यांदा त्याने अग्नी कसा पेटवला असेल, पंचमहाभूत कशी असते. गणपत मी सायलेंट हो राहा. कोणी लिंपली असेल चूल, कोणी मारली असेल फूक. हरका कुंड्याच्या भाकरीनं कशी भागली असेल भूक, कशी भागली असेल भूक. पायरी तिखावांचे घाव किती हाताला या फोड. पायरी तिखावांचे घाव किती हाताला या फोड. मेढी वाशांच्या संगतीनं चापरा संग त्याची जोड, चापरा संग त्याची जोड. त्याच्या इष्टकीच्या बिया सैता वैशाखी खोवल्या. त्याच्या इष्टकीच्या बिया सैता वैशाखी खोवला. रडला करताना वाटणी भिजल्या पायली न रोवळ्या, भिजल्या पायली न रोवळ्या. किती रक्ताळल्या जखमा, किती झेलले नवे घाव. जो माझा पूर्वज, जो कोणी होता त्याने शेती केली असेल, शिकार केली असेल आणि शिकार करत असताना आपली ढोरं, आपली गुरं ज्यानं रक्षण करताना वाघालाही ज्यानं मारलं. म्हणून काय म्हणतोय, किती रक्ताळल्या जखमा, किती झेलले नवे घाव. किती झाले असतील गुन्हे, आकडी कोयतीला ठाव, आकडी कोयतीला ठाव. ही आता राई आहे, देवराई आहे, जंगल आहे. पण पहिल्यांदा कधीतरी चालत गेला असेल आणि म्हणून ती वाट झाली आणि म्हणून तो रस्ता झाला. शेवटचा कडवा घेतोय, माय माऊली लक्ष असावा. मरणानंतरचा निरोप पेरलं धन लाया सोन. मरणानंतरचा निरोप पेरलं धन लाया सोन. सर्वाधी वाटेवरन या सांगा गेला असेल कोण, सांगा गेलं असेल कोण, सांगा गेलं असेल कोण.
अर्धी घरं आमची गावं ही ओस पडलेली आहे. अर्ध्या घरांना टाळी लागली आहे. का तर आम्हाला जावय आमची पोरगी ही यजमानाला द्यायची. नवरा मुंबईचाच पाहिजे, नवरा पुण्याचाच पाहिजे आणि आमची घरं बंद पडली. येडा वाकडा का होईना आदर रोजावर गेला ना खैरावर 600 रुपये रोज. 9 वाजता जायचा, 9:30ला पान सुपारी, 10ला काम सुरू, दुपारी 1ला जेवायचं, अर्धा तास झोप पाहिजेच, संध्याकाळी 5:30ला घरात. अशी एक तरी कंपनी दाखवा दादा बऱ्यादा की कामावर झोपायला उभायला मिळतं ऑफिस मध्ये, गावाला मिळतं. सायत्रिक 18,000 पगार. काय वाईट झाला? मुंबईला एवढाच मिळतो. म्हणून येडीवाकडे का होईना गावचा पोरगा बघा आपले बापसास पण बघतो परत येऊ. मुंबईचा काय यायला जेव्हा विचारायला एवढा वेळ. म्हणून काय म्हणतोय, काय म्हणतोय हो यजमानी हवा जावय चाकर मानी. ए पोरीनो, काय म्हणतोय हो यजमानी हवा जावय चाकर मानी. कुठं जायचं सांगा त्यानी हो आमच्या गावच्या या पोरानी. कुठं जायचं सांगा त्यानी हो आमच्या गावच्या या पोरानी. काय म्हणतोय हो यजमानी हवा जावय चाकर मानी. काय म्हणतोय हो यजमानी हवा जावय चाकर मानी. कुठं जायचं सांगा त्यानी हो आमच्या गावच्या या पोरानी. कुठं जायचं सांगा त्यानी हो आमच्या गावच्या या पोरानी. आणि म्हणून घर बंद पडले. म्हणून काय म्हणतोय, घर मुलाबाळानी गजबजलेला, मुलाबाळानी गजबजलेला. म्हणून तुम्ही जरा या एक गाणं म्हणायचं साधा जरी माऊली लागतो. मुलाबाळानी गजबजलेला गाव होत माझं त्या वेळ. शिवग्यातलं आपलं नपवलं खेळी म्हणायचं तमाशातलं नाही, थोडं पण नाही, मी आहे ना सोबत नाही. मुलाबाळानी गजबजलेला गाव होत माझं त्या वेळी. काय आली आता ही पाळी अर्ध्या घराला लागली टाळी. काय आली आता ही पाळी अर्ध्या घराला लागली टाळी. काय आली आता ही पाळी अर्ध्या घराला लागली टाळी. काय आली आता ही पाळी अर्ध्या घराला लागली टाळी. मुलाबाळानी गजबजलेला, मुलाबाळानी गजबजलेला गाव होत माझं त्या वेळी. मुलाबाळानी गजबजलेला गाव होत माझं त्या वेळी. काय आली आता ही पाळी अर्ध्या घराला लागली टाळी. काय आली आता ही पाळी अर्ध्या घराला लागली टाळी. माझ्या आईवरती जे मी गाणं लिहिलं होतं, वर्षाचा सण सुखावलं मन उगवला सोन्याचा दिया. वर्षाचा सण सुखावलं मन उगवला सोन्याचा दिया. विमली गावाची मालकीन होनवलंय फिरते पालखीन. 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 वर्षाचा सण सुखावलं मन उगवला सोन्याचा दिया. वर्षाचा सण सुखावलं मन उगवला सोन्याचा दिया. विमली गावाची मालकीन होनवलंय फिरते पालखीन. विमली गावाची मालकीन होनवलंय फिरते पालखीन. अजून एक गाणं घेतो, कारण या मंदिरात कमी वेळामध्ये रंग भरले आहेत. तिनंच रंगाची मालकी ती आहे. तिने महाड, मारगाव, रोहा, म्हसळा एक खेळ सोडून द्या, पोलादपूर, चिपळूण, गुहागर तिकडे गेली, तिकडे सोबत गेली आहे आणि आज रूपात आहे. आणि म्हणून जे स्तवन गेले ते ढोलकीवर, ढोलकीच्या ठाकावर वेगळ्या. तुझ्या नावाचा नवलाई, तुझ्या नावाचा नवलाई साज तुऱ्याचा सजवला.
दुनियाचा सजवला तुझ्या रूपाच्या तेजाने अगं तुझ्या रूपाच्या तेजाने तू तो जगात गाजवला 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 शॉर्टकट मध्ये बऱ्यापैकी गाडी झालेली आहे जी रंग नसताना रंग तिने भरून घेतलेला आहे शाहीर कृपया आपले यायचे नारायण नागोरे आमचे बंधू यांनी 100 रुपयाचा पारितोषिक दिलेला आहे धन्यवाद आणि प्रतिस्पर्धी शाहीर भेत्रे माऊली तुम्ही गावकरांची मंडळी कृपया आरतीला आपण आरतीला तुम्ही बोलू नका काय तुमचा साथ आहे तुमचा अधिकार आहे शाहीर गेलेला आहे ना उंदरावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती कराल वाळूया आरती उंदरावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती कराल वाळूया